श्रावण महिन्यामध्ये भरपूर उपवास असतात, तर एक दिवस आड जाऊन असे उपवास असतात. तर रोजच्या रोज आपल्याला खिचडी करायला सुद्धा कंटाळा येतोय. तर काहीतरी वेगळं करायचं म्हणून आज मी साबुदाण्याची खीर करणार आहे. तर छान अशी ही पटकन होणारी साबुदाण्याची खीर चला बनवूया. नमस्कार, शर्मिलाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज मी साबुदाण्याची खीर करणार आहे. त्यासाठी 1 वाटी साबुदाणे मी अर्धा तास भिजत ठेवलेले होते. तर हे बघा छान असे अर्धा तासानंतर फुलून आलेत. तर आता मी कढईमध्ये 1 कप दूध आणि 1 कप पाणी असं मिक्स करून उकळायला ठेवलं आहे. तर आता याला चांगली उकळी आली की मग आपण साबुदाणे घालणार आहोत. तर आता हे बघा छान अशी पाणी आणि दूध हे मिक्स करून मी घातलेलं आहे. तर त्याला उकळी आले. आता हे साबुदाणे त्यामध्ये घालायचे. तर आपल्याला जर पातळ जर करायची असेल खीर तर आपण दूध जरा जास्त ठेवू शकतो त्यामध्ये. तर दाळसर अशी खीर चांगली नाही लागत, पातळच चांगली लागते, म्हणून मी असं 2 कप दूध ठेवलं आहे. दूध आणि पाणी मिक्स करून आता त्यामध्ये अर्धी वाटी साखर घातले. तर साखर आपल्या आवडीनुसार घालायची आहे. त्यानंतर साजूक तूप घालायचं 1 चमचा. आता वेलची पूड घालते छोटा चमचा. आता हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. आता साबुदाणे छान शिजून गेलेले आहेत. त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे. आता याला उकळी आले, गॅस बंद करून द्यायचा आणि त्यामध्ये आता केशर घालते मी. तर केशर नाही घातलं तरी चालेल. तर आता ही आपली साबुदाण्याची खीर खाण्यासाठी तयार आहे. तर छान अशी ही साबुदाण्याची खीर पटकन होणारी आणि उपवासासाठी चविष्ट अशी छान लागते. तर कशी वाटली तुम्हाला आजची व्हिडिओ? तुम्हाला आवडली असेल तर ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.